हवामान विभागाने ठेवलेल्या अंदाजानुसार राज्यातील विविध भागांमध्ये वादळी वारा, अवकाळी पाऊस आणि गारपीट झालाय. गुरुवारी 5 वाजण्याच्या दरम्यान बीडच्या गेवराई तालुक्यातील सिंदफणा पट्ट्यातील गावामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट झालं. तालुक्यातील शिरसमार्ग, काळेवाडी, पोखरी, तरटेवाडी आदी गावांमध्ये अवकाळी पावसासह गारपिटीने नुकसान केलंय. तब्बल अर्धा तास गारपीट चालू असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी आणि शेतकऱ्यांनी दिली आहे. या अवकाळी पावसामुळे शेतातील आंबा, पपई, मोसंबी आदी पिकांचं नुकसान झालंय. तर झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येतील असे गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे यांनी सांगितलंय. याबाबतीत सविस्तर माहितीसाठी आपण सुवर्ण महाराष्ट्र लाईव्हचे गेवराई बीडचे प्रतिनिधी सोमनाथ मोठे यांच्याशी संपर्क साधूया. मला सांगा सोमनाथ मोठे, तब्बल 1 तासपासून पाऊस आता बीडच्या अनेक ठिकाणी दीर्घ काळ पाऊस सुरू आहे आणि आता त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा दिसू लागलं आहे. अनेक ठिकाणी झाडांची पडझड झालेली आहे, शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि आता गारपीट सुद्धा पडायला लागले. काय सांगाल तुम्ही या बाबतीत? नक्कीच मृत्युंजय, बीड जिल्ह्यामध्ये धारूर, केज, बीड, गेवराई या सिंदफणाच्या पट्ट्यामध्ये आज दुपारी 3:30च्या सुमारापासून 5 वाजेच्या सुमारापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळेसमध्ये अनेक वादळ वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आणि त्यानंतर गारपीट झाली. त्यामध्ये शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे. याबाबत प्रशासनाला चौकशी केली असता, जे काही गेवराईचे तहसीलदार आहेत यांच्याशी चौकशी केली असता त्यांनी ही जी काही झालेली नुकसानीचे पंचनामे उद्या सकाळी करून आणि जर 33% जास्त जर नुकसान झाले असेल तर त्यांना अनुदानास पात्र करू असं आपल्याशी बोलताना सांगितले. मात्र बीड जिल्ह्याच्या एकंदरीत भर उन्हाळ्यामध्ये अवकाळी पावसाने आणि गारपिटीने शेतकऱ्याला मोठं अतोनात नुकसान केलेलं आहे. गहू पीक गेलेलं आहे, फळबाग गेलेले आहे, त्या ठिकाणी आंबे, कैरी जे काय आलेले आहेत ते सर्व त्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. मात्र शासन याकडे कसं पाहतं हेच पाहणं औचित्याचं ठरेल. मृत्युंजय, साधारणतः कोणकोणत्या ठिकाणात आता नुकसानाचं प्रमाण जास्त आहे असं दिसतंय? नक्कीच बीड जिल्ह्यामध्ये अंबेजोगाई तालुक्यामध्ये आहे, धारूर तालुक्यामध्ये आहे, केज तालुक्यात आहे, गेवराई तालुक्यामध्ये आहे. गेवराई तालुक्यातील सिरस मार्ग जे मादळमुळी जिल्हा परिषद सर्कलच्या अंतर्गत जे काही तरडवाडी असतील, एक 4-5 गावं आहेत, त्या ठिकाणी प्रचंड असं नुकसान झालेलं आहे. घरावरले पत्र उडून गेलेले आहेत. ज्या ठिकाणी छोटे मोठे व्यावसायिक होते त्यांचे पत्र उडून गेलेले आहेत आणि मोठा नुकसान या तालुक्यामध्ये आज 5च्या सुमारामध्ये घडलं आहे. नक्कीच बीड जिल्ह्यामध्ये जसा हवामान खात्याचा अंदाज होता की अवकाळी पावसाचं मेघगर्जनेसह पाऊस पडेल, काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पडेल, त्याचाच अंदाज आज खरा ठरला असून बीड जिल्ह्यातील जे काही अंबेजोगाई, केज, धारूर आणि गेवराई तालुक्यामध्ये जे काही अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि त्यासोबत वादळ वारासह गारपीट मोठ्या प्रमाणावर झाल्याची घटना आज बीड जिल्ह्यात घडली आहे. यावेळेस अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी नुकसान केलेलं आहे. दरवर्षी अशा प्रकारचा अनुभव येथील शेतकऱ्यांना येतो का? अवकाळी पावसामुळे ज्या पद्धतीचं नुकसान होतं किंवा गारपीट ज्या पद्धतीने पडलेली आहे यावेळेला, किंवा अनेक ठिकाणी पत्रे उडून गेलेले आहेत, असंच वातावरण दरवर्षी असतं का की यावेळेला फार जास्त आहे असं दिसतंय? नक्कीच मृत्युंजय, आसमानी आणि सुलतानी संकट हे काही सांगून येत नाही. मात्र शेतकऱ्याचं प्रत्येक वेळेसच मोसमी पावसात असेल किंवा बगर मोसमी पावसात असेल किंवा अवकाळी पावसात असेल, शेतकऱ्याचं अतोनात नुकसान होतंय. त्याला कवच म्हणून जे काही विमा दिला जातो तो 2020चा विमा अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नाही. शेतकऱ्यांना जे काही शासनाने देणं आहे, शासनाचं जे काही अनुदान आहे ते अद्याप थकलेलं आहे. शेतकऱ्याने पूर्णपणे हताश झालेला आहे आणि आसमानी आणि संकट जे काही आसमानी आणि सुलतानी संकट आहे यापासून शेतकऱ्याला कुठलंच कवच नाही असं सुद्धा सध्या चर्चेला जात आहे. शेतकऱ्यांनी नेमकं न्याय मागायचा तरी कोणाकडे असाच प्रश्न सध्या ऐरणीवर उपस्थित होताना दिसत आहे. नक्कीच आज अनेक दिवसापासून अवकाळी पावसाचं वातावरण आहे. अमरावती जिल्हा असेल, वर्धा जिल्हा असेल, बुलढाणा जिल्हा असेल, यवतमाळ जिल्हा असेल, अनेक ठिकाणी पाऊस होतोय आणि आता बीड जिल्ह्यामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुरू झालेलं आहे. अनेक शेती मालाचं नुकसान होत आहे. गहू असेल, हरभरा असेल किंवा अनेक जीवनोपयोगी वस्तू असेल, त्याशिवाय शेतकऱ्यांचं जे काही जी लागण लागलेली आहे, मुद्दल जो पैसा लागलेला आहे त्याचंही नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना खूप मोठं प्रसंगाला सामोरं जावं लागतंय आणि नेमकं याच वेळेला कुठे ना कुठेतरी निवडणुकीचं वारं असल्यामुळे, प्रचारामध्ये गर्दीमध्ये सर्व अधिकारी वर्ग असल्यामुळे दोन्हीही दिशेला कुठे ना कुठेतरी एक खूप मोठी प्रदीर्घ अशी रस्सी खेच सुरू झाली असं वाटतंय का तुम्हाला?
नक्कीच रस्सीखेच जरी सुरू झाली असली तरी शेतकऱ्यांच्या बाजूने कुठला पक्ष उभा ठाकतोय हे महत्वाचं नाही, कारण की शेतकऱ्याच्या बाजूने अद्याप आसमानी आणि सुलतानी संकटाला कुठलंच सरकार पुरलेलं नाही आणि शेतकऱ्याला दिलासा दिलेला नाही. तोंडाने पाणी पुसण्याचं काम गेल्या कुठल्याही पक्षाचे सरकार असो त्यांनी केलेलं आहे. मात्र शेतकऱ्याचं अतोनात नुकसान होतंय, जेणेकरून आज एवढा मोठा उन्हाळा सामोरे जात असताना 38-40 डिग्री सेल्सिअस तापमान असताना एवढ्या मोठ्या उकाड्यामध्ये असा जर अवकाळी आसमानी आणि सुलतानी पाऊस, वादळ वारा आणि गारपीट होत असेल तर शेतकऱ्यांनी न्याय कोणाकडे मागायचा? आणि अशा निवडणुकीला सामोरे जात असताना अगोदरच शेतकरी हताश आहे आणि निवडणुकीला सामोरे जात असताना शासन आणि येणारे राज्यकर्ते शेतकऱ्याला न्याय देतील का असं अद्याप तरी होताना दिसत नाही. मात्र शेतकरी हा असाच दैनंदिन अवस्था आपल्या उपजीविकेसाठी जे काही लागत लावलेली जी असते शेतामध्ये, गहू असेल, फळबाग असेल, द्राक्षे, अंगूर असतील किंवा मोसंबी असेल, पपई असेल, अनेक जे फळबाग आहेत याचं सुद्धा अतोनात भाजीपाल्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आता महागाई निश्चित वाढेल, मात्र महागाई वाढली जर तर शेतकऱ्याला न्याय कुठंच मिळत नाही. महागाईचा भडकावाढ झालेला आहे आणि येणाऱ्या कुठल्याही सरकारकडून शेतकऱ्याला न्याय मिळेल असं तरी सध्या दिसून येत नाही. मृत्युंजय, नक्कीच तोडगा उपाय शासन प्रशासन स्तरावर प्रयत्न केले जातील आणि नक्कीच ह्याच्यावरती तोडगा निघेल अशी आशा आपण ठेवूया. कारण का हे जे संकट आहे, आसमानी असेल, सुलतानी असेल, या संकटाचा शेतकऱ्यांवर होणारा जो परिणाम आहे, शेतकऱ्यांच्या कुटुंबांवर होणारा परिणाम आहे किंवा जे एकूणच महाराष्ट्राच्या ज्या विकासावर होणारा परिणाम आहे, आर्थिक नियोजनावर होणारा परिणाम आहे, बजेटवर होणारा परिणाम आहे, विकासावर होणारा परिणाम आहे, ते पाहता नक्कीच कुठे ना कुठेतरी या सर्व गोष्टीतून उठाव होणं अपेक्षित आहे आणि कुठे ना कुठेतरी नवीन मार्ग यातून निघून काहीतरी प्रगतशील होणं अपेक्षित आहे. तुर्तास माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सोमनाथ. धन्यवाद.